शंभूराजांना मुकरब खानाने संगमेश्वरी पकडले. स्वराज्याचे छत्रपती मोगलांच्या कैदेत सापडले होते. पुढे गेलेल्या संताजी आणि धनाजींना ही बातमी कळाल्यावर त्यांच्यावर तर आबाळच कोसळले. ताबडतोब संताजी आणि धनाजी बरोबरची फौज घेऊन गडिमांच्या पाठलागासाठी निघतात. संताजी आणि धनाजींची भरपूर दौड झाली. वाटेत एक गार पाण्याचा ओढा लागला. दिवसभराच्या उलट्या सुलट्या दौडीने अतिश्रमाने घोडी अतिशय दमून गेली होती. त्यांच्या तहानल्या जीवा पाण्याला लागल्या. तशा पाठीवरून बसलेल्या स्वारांची पर्वा न करता ती मुकी जनावरे तिथेच पाण्यात बसकर मारू लागली. अजून खूप पुढे दौड करायची होती. वैऱ्याशी झुंजायची होती. जनावरांना थोडीशी विश्रांती मिळाल्यावर तशी ती हुशार होऊन एका पाठोपाठ एक उभी राहिली. आपल्या धन्याची निकड त्यांनाही समजत असावी. सरत्या पहाटेला घोडी पुन्हा उधळली. तो खडा आंबाघाट चढून मध्यावर यायला दुपार टळून गेली. मध्येच घाटावर मराठ्यांची चौकी होती. धनाजी संताजी तिथे अचानक पोचल्याचे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. घाटामध्ये जागोजाग कविराजांची पथके पेरली गेली होती. त्या फौजीचा शेपटा घाटापलीकडच्या आंबा गावापर्यंत पसरला होता. तिथे कलशांचे कारभारी कृष्णाजी काणेरी संताजी धनाजींना सामोरे आले. ती 7,000ची ताजी तवानी उत्साही फौज पाहून संताजीला अचंबा वाटला. त्यांनी कणेरीकडे राजांची चौकशी केली. तेव्हा कोणेरी गडबडीने बोलले, काय सांगता सरदार, अहो मी गेले कित्येक दिवस इथंच मुक्काम आहे. कविराजांनी मला मुद्दाम इथं नेमलंय. या वाटेने कोणी आलं नाही की गेलं नाही. वैऱ्याची फौज इथून वर चढली नाही. कशी चढणार सरदार? आम्ही 6-7 जण काय बांगड्या भरून बसलो. कसं जाऊ देऊ वैऱ्याला? इकडे कोणी फिरकलंच नाही. उलट कविराजांच्या हुकुमाची वाट बघत आम्ही इकडे खोळंबून बसलो आहोत. त्या दोघा तरुण मराठा सरदारांचा उडालेला गोंधळ पाहून कोणेरेही घाबरून गेले. राजांवर बिलामत आली आहे. राज्य संकटात आहे याची कल्पना येताच तिथेही सारे घाबरून गेले. राजांचे नेमके झाले तरी काय असावे? मोठा गोंधळ उडाला. कृष्णाजी पंत बोलले, थांबा. मगाशीच रत्नागिरीचा सोनार नरहरपंत प्रचितगडाच्या वाटेनं डोंगर माथ्यानं चालत आलाय. त्याची सून पाटणची, त्यांच्यासोबतची 30-40 माणसं आमच्याच डेऱ्यात येऊन विसाव्याला बसले. लगेच नरहरपंताला बोलावून घेतले गेले. आपल्या सुनबाईला घेऊन आपण प्रचितगड कुंडी घाटाच्या मधल्या डोंगर माथ्याने 3 दिवसांचा प्रवास करून आल्याचे त्यांना सांगितले. तेव्हा धनाजीने लगबगीने विचारले, वाटेत माणसं, फौजपाट, त्या मधल्या पट्ट्यात कोणी दिसलं का? तसं विशेष कोणी नाही बा. नरहरपंत आपली पगड्यासारखी उंच मान हलवत बोल. मध्येच काहीसे आठवून तो पटकन बोल, हा, काल संध्याकाळच्या आधी पाथरपुंच्या माळावर आपले दाजी दिसले. कोण रे दाजी? आपलं गणोजी शिर्के, आपल्या शंभूराजांची मेवणं. दाजी हो. धनाजी आणि संताजी पटकन पुढे सरकले. त्यांचा श्वास वाढला. संताजीने लगबगीने विचारले, गणोजी काय करत होते तिथं? काय नाही, 700-800 फौज चालली होती कराडाच्या दिशेने. दाजी सर्वात पुढच्याच घोड्यावर होतं, पण त्यांच्या मागोमाग सारे येवत चालले. मराठी अगदीच थोडं. अजून काय काय बघितलंस? मी कशाला पुढं जावं? आमच्या सुनबाईंचा गळा दागिन्यानं भरलेला. उगा म्हटलं कशाला आडवाटेला वाटमारीचं संकट ओढवून घ्यावं म्हणून दुरून झाडीतूनच ते पथक बघितलं. पण पथकाच्या पुढच्या बाजूला 2 मारजोड केलेले कैदी घोड्यावर लादून ते लोक घेऊन चाललेले होते. कसे दिसायला कसे होते ते? मूळचं गोरपान, बळकट हाडापराचे, पण खूप मारजोड केलेले. त्यांच्या तोंडावरही रक्ताळलेली फडकी आणि अंगभर दोरे आणि साखळदंड बांधलं होतं. पथक पुढे गेल्यावर मी तिथल्या एका धनगराच्या लेकराकडं बारीक चौकशी केली. तेव्हा त्यानं सांगितलं, गणोजी दाजीनं तिकडं दर्याकडे 2 सौदागर पकडले. त्यांना घेऊन ते उमरजकडे चाललाय. नरहरपंतांच्या कथनावरून सारा उलगडा झाला. ऐकणाऱ्यांच्या मुखावर प्रेतकाळा पसरली. भावनाविवश संताजींना राहवले. त्यांनी धनाजींना कडाडून मिठी मारत हंबरडा फोडला. धना घात झाला, घात झाला. हा गण्या शिर्क्या नावाचा काळ सर्प आपल्या दौलतीला डसला. त्यानंच राजांना धरून दिले. सर्वांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. सैनिक दुःख वेगाने उठू लागले, बसू लागले. काहीसा गोंधळ माजला. संताजींनी आपले गरम अश्रू पुसले. तलवारींचे धारदार पाते मेणाबाहेर काढत तो गरजला, चल धनाजी, अजून 6-7 हजारांची फौज आहे संग.
असंच धावत जाऊन कराडावर हमलं चढू, त्या हरामखोर गण्यासह मोगलांना जाळून काढू. संताजी ऐक, शांतपणे ऐक. या आडव्या तिडव्या वाटेनं गिरी कंदरातून आम्हाला कराडला पोचायला किमान 2-3 दिवस लागतील. तोवर वैरी काय आपली वाट बघत बसेल. पाथरपुंजेच्या मोक्यापासून कराड फार लांब नाही. रात्री जेवण वेळेलाच राजांना घेऊन ते वैरी कराडात पोचले असतील. तिकडं आजूबाजूला रहमतपूर, इस्लामपूर, औद अशी जागोजाग औरंग्यानं ठाणी बसवली. एव्हाना दृष्टांनी 10-15 हजारांची फौज एकत्र बांधून कराडाही सोडलं असं. धनाजी, तू असाच आहेस, नेहमीच माझ्या उत्साहावर पाणी ओततोस. धनाजीने पुढे होऊन संताजीला आपल्या मिठीत घेतले. त्याची समजूत काढत तो बोलला, संताजी, तू फक्त भावनेने लढत जाऊ नकोस, बुद्धीने लढत जा. असं आपले शंभूराजे का म्हणत ते आठव. थोडा विचार कर. आपले सेनापती आणि तुझे वडील माळोजी घोरपडे कालच युद्धात ठार झाले. राजाला मोगल घेऊन गेले. सेनापती ठार. आपल्या मातोश्री महाराणी रायगडावर पोचल्यात की नाही तेही अजून आपल्याला ठाऊक नाही. मग करायचं काय? इथं आंबाघाटात संरक्षणाला 2 हजारांची फौज ठेवू. बाकीच्यांना घेऊन तातडीने रायगड गाठू. तिथं मातोश्रींचा सल्ला घेऊ. संताजी, आपल्या राजाला काळानं आपल्यातून ओढून गेलं. निदान राजधानी तरी वेळेत वाचू. तेही गेली तर जगपुडीच केली. एका हाताने आपले डोळे पुसता पुसता संताजींनी आपला दुसरा हात कमर दाबावर ठेवला. सर्वांनी कमरा कसल्या. कृष्णाजी पंतांच्या सोबतीला 2 हजारांची फौज ठेवली. पुन्हा सारी रातोरात बिकट आंबाघाट उतरू लागली तात्काळ राजधानी रायगड गाठण्यासाठी. त्या कातरतिनी सांजेला येसुबाई महाराणी साहेब राजप्रसादातील भव्य तुळशी वृंदावनाजवळ बसून होते. आपल्या आधी पोचू असा दावा करणारे शंभूराजे अद्यापी कसे परतले याची चिंता त्यांना होती. इतक्यात अचानक 3 घोडेस्वार तेथे येऊन धडकले. त्यांच्या पाठोपाठ येसाजी गंग आणि इतर मंडळी तिकडे धावताना दिसली. त्या सर्वांची अत्यंत भेदरलेली तोंडे पाहून येसुबाईंच्या काळजाचा ठोका चुकला. त्या तिघांनी घोड्यावरून खाली उड्या ठोकल्या. महाराणींचे पाय धरून ते मोठ्याने रडू लागले आणि सांगू लागले, राणी सरकार, अंगावर डोंगूर कोसळला, घात झाला. वैराडा आपल्या राजानं धरून नेलं. उभ्या देहावरच वीज कोसळल्यासारखे येसुबाई जागच्या जागी थरारले. त्यांना दासींनी आधार देत सावरून धरले. कोणी धरून नेलं म्हणता दादासाहेबांना? येसुबाईंची बगल धरून उभ्या असलेल्या तरुणांनी विचारले. मुकरब घराणं मराठ्यांच्या राजाला पळवून नेलं. क्षणभर आपल्या पाठीचा कणाच पिचल्यासारखे महाराणींना वाटले. त्या तशाच खाली जागेवर बसल्या. त्यांना दरदरून घाम फुटला. भोळ आली. तशीच पळापळ झाली. पांढरा कांदा फोडून दासींनी त्यांच्या नाकाजवळ धरला. पण थोड्या वेळातच त्या मूर्छेच्या कैफातून बाहेर आल्या. राजारामही बाहेर आले. त्या धक्कादायक वार्तेने तेही मूर्छित झाले. गेली 9 वर्ष रायगडाचा फड सांभाळणारे युवराजांच्या अंगातले सच्चे रक्त उसळले. त्यांनी हरकऱ्यांकडून घडली कर्मकथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तोवर तिथे खंडोबलदाळ, ज्योत्याजी केसरकर, रायप्पा महार अशी बरीच मंडळी जमली. राजांना आणि कविराजांना शिरकाणातील मेळ घाटाकडूनच पुढे नेल्याची महाराणींना समजली. तशी त्यांच्या गोंधळात अधिकच भर पडली. त्या बोलल्या, असं कसं होईल? त्या निबिड अरण्यातून जायला भूतही घाबरतात. अशी भयकारी वाट खानाला सापडेल कशी? काय सांगायचं मातोश्री, दादबी आपलं आणि फोडबी आपलं. काय घडलं ते पटकन सांगून मोकळे हो. इकडं श्वास कोंडतोय आमचा. आपलं दादासाहेब स्वतः मुकरब खानाच्या सोबत होतं. छे, तोयाने जंगलाचा रस्ता कनोजी दादांना तरी कुठला माहीत. त्यांनीच वाटाडे पुरवले. खानाच्या घोड्या माणसांची व्यवस्था केली. त्यांचे कारभारी गोवर्धन पंत त्यांच्यासोबत होते. डोळ्यांतून झरझर वाहणारे उष्ण अश्रू महाराणींनी आपल्या पदराच्या टोकेने पुसले. दुसऱ्या क्षणी त्यांनी हरकरांना विचारले, धनाजी संताजी कुठे आहेत? महाराणी, राजांवर बिलामत कोसळली. सगळीकडे गडबड उडाली. अंधाधुंद माजली. घाबरायचं मला कारण वाटत नाही. धनाजी रावही बुद्धीचे तेज. ते संताजींना घेऊन इकडंच येतील. आपल्या सल्ल्याशिवाय कोणती आगळी करणार नाही. खंडोबलदाळ बोलले. त्या भयंकर वार्तेने रायगड थरारला. प्रत्येक बुरुजावरून, देवळीवरून माणसे पळत सुटली होती. राजमहालाच्या बाहेर 3-4 हजारांचा जमाव जमला. राजे, शंभूराजे कुठे गेला? बाहेरून लोकांचे आक्रोश, दुःखाच्या आरोळ्या आणि हंबरडे आत ऐकू लागले. बाहेरचा तो सुगावा लागताच येसुबाई महाराणी सावरले. बाणावर आले. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना खूण केली. चला खंडोबा, चला ताराव. ते सारे महालाच्या बाहेर एका उंचवट्याच्या जागी आले. महाराणींना बघताच स्त्रिया पोरांना, वृद्धांना कंठ फुटला. आईसाहेब, आमचं राज कुठे आहे? आक्रोश करणाऱ्या रयतेला शांत करण्यासाठी महाराणींनी हात जोडले. त्या बोलल्या, ऐका,
अशी बाजार गर्दी करू नका. औरंग्याशी आपलं युद्ध सुरू आहे. थोडं तरतबुडतं चालायचं युद्धात. क्षणभर एवढा डाव उलटला म्हणजे औरंगजेबाचा विजय झाला असं ना. रायगडाहून आता लवकरच फौजा बाहेर पडतील. आम्ही सारे वैऱ्याच्या अंगावर धावून जाऊ. राजांना औरंगजेबाच्या मुठीतूनच नव्हे तर यमाच्या दाढेतूनही घेऊन माघारी. स्वार रावतांनी आपापल्या जागी निघून जाऊ. आपले पहारे, मोर्चे, ब्रूज सोडून अजिबात बाजूला जाऊ नका. हुल्लडबाजी कराल तर वैऱ्याचा फायदा होईल.